सभेनंतर आम्ही गिरगावकर संघटना आक्रमक, मुंबईत लावले कबूतर, गो बॅक टू मारवाड, राजस्थान अशा आशयाचे पोस्टर्स, कबूतरखान्याचा मुद्दा तापण्याची चिन्ह। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर, भाजप केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीला लावणार हजेरी। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डांच्या नेतृत्वाखाली बैठक। भाजपमध्ये यायला इच्छुक असलेल्यांना पक्षात घ्या, कोकण ठाणे विभागाच्या बैठकीत वरिष्ठ नेत्यांचे आदेश। स्थानिक निवडणुकीकरता भाजपची रणनीती ठरली। महायुती म्हणून नको तर भाजप म्हणूनच निवडणुकीच्या मैदानात उतरू द्या, भाजप कार्यकर्त्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। तर अंतिम निर्णय जिल्हा पातळीवर घेणार, मुख्यमंत्र्यांची माहिती। काही अप्रामाणिक लोकांनी इतका वेढा घातला होता की निष्ठावान दिसलेच नाहीत। ठाण्यातून उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल। कर्जत जामखेड मतदारसंघात प्रचार सभेत सचिन घायवळही होता, रोहित पवारांचे आरोप। तर सगळे काचेच्या घरात राहतात, अजितदादांनी पुतण्याचे टोचले कान। पासपोर्ट देण्याकरता ज्यांनी त्या ठिकाणी दबाव टाकून अशा प्रकारचा पूर्णपणे चुकीचा अहवाल त्या ठिकाणी सादर केला, त्यांची चौकशी केली जाईल। रोहित पवारांच्या आरोपानंतर मुख्यमंत्र्यांचा सूचक इशारा। मुंबईतील महानगरपालिकेच्या मराठी शाळा बंद पाडण्याचा घाट घातला जातोय। मराठी भाषा अभ्यास केंद्राचे प्रमुख दीपक पवारांचा आरोप। मराठी शाळांचं सरसकट इंग्रजीकरण, सीबीएसईकरण केलं जात असल्याचा केला दावा। दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये तुळजाभवानी मंदिर 22 तास राहणार खुलं। 14 ऑक्टोबरपासून 31 जानेवारीपर्यंत दर्शन सुविधा मिळणार। भाविकांची गैरसोय टाळण्याकरता मंदिर संस्थांचा निर्णय। पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सैनिकांमध्ये चकमक, तालिबानी सैनिकांच्या हल्ल्यात पाकचे 12 जवान ठार। पाकच्या 2 चौक्यांवर अफगाणिस्तानचा कब्जा। गाझा शांती कराराच्या विरोधात काढण्यात आलेल्या रॅली दरम्यान पाकमध्ये उफाळला हिंसाचार, पोलिसांच्या गोळीबारात 11 आंदोलकांचा मृत्यू। इस्लामाबाद, रावळपिंडीमध्ये इंटरनेट सेवा बंद। भिडे गुरुजींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। बंद दाराआड दोघांमध्ये चर्चा झाली। एका कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यासाठी भिडे गुरुजींनी भेट घेतल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। पालकमंत्री आशिष शेलार यांच्या जनता दरबारामध्ये गोंधळ झाला। तक्रार मांडण्यासाठी जाऊ न दिल्याने नागरिक आक्रमक झाले। अंधेरी पूर्वमधील बीएमसी कार्यालयामध्ये आशिष शेलारांचा जनता दरबार भरला होता। लक्ष्मण हाकेंच्या टीकेला राधाकृष्ण विखे पाटील यांनी उत्तर दिलंय। हाकेंच्या टीकेला उत्तर देण्याची गरज वाटत नाही। समाज बांधवांनी विचार केला पाहिजे की असं वक्तव्य करणार नेतृत्व आपल्याला पाहिजे का? कोणतीही आंदोलन करताना मागण्याची भूमिका मांडणं गरजेचं असतं। आमदार विलास भुमरेंनी मतचोरी केल्याचा आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी केलाय। उल्हासनगरच्या एका कार्यक्रमात त्यांनी हा हल्लाबोल केला। काम करत राहिल्यामुळेच मी मोठा झालो, तुम्ही काम करत जा, लोक तुम्हाला मोठे करतील, अशा शब्दांमध्ये सुशील कुमार शिंदेंनी कार्यकर्त्यांना काम करत राहण्याचा सल्ला दिलाय। भंडाऱ्यात जॅकी रावलने यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। यामुळे भंडाऱ्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसलाय। अनेक दिवसांपासून रावलने शिंदेंच्या शिवसेनेमध्ये नाराज होते। धुळे महानगरपालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर झाली आहे। 19 प्रभागांमधून एकूण 74 जागांसाठी निवडणूक होणार आहे। नांदेड जिल्ह्यातील किनवटच्या सारखणीत बंजारा समाज आक्रमक झाला। बंजारा समाज बांधवांनी खासदार अशोक चव्हाणांचा ताफा अडवला। यावेळी जोरदार घोषणाबाजी करत बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे। मागण्या मान्य न झाल्यास
मागण्या मान्य करा किंवा अन्यथा खुर्च्या खाली करा असा इशारा यावेळी देण्यात आलाय। हा तर ठाकरेंचा पक्ष फुटीचा हंबरडा। हा मोर्चा शेतकऱ्यांसाठी नाही, या मोर्चामध्ये एकही शेतकरी किंवा सामान्य नागरिक नाही अशी टीका संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंच्या हंबरडा मोर्चावर केली आहे। लातूर दौऱ्यादरम्यान संजय शिरसाटांनी संजय राऊतांवर जोरदार टीका केली आहे। एका कार्यक्रमाला संजय शिरसाट आणि संजय बनसोडे उपस्थित होते। यावेळी दोन्ही लातूरमध्ये बसलेत, तर एक संजय तिकडे छत्रपती संभाजीनगरला बोंबा मारत फिरतोय असा टोला शिरसाटांनी लगावला। HDFC बँकेने दिवाळी आधीच ग्राहकांना मोठं गिफ्ट दिलंय। बँकेने MCLR मध्ये 15 बेसिस पॉइंट्स पर्यंत कपात करण्याची घोषणा केली आहे। त्यामुळे होम लोन, पर्सनल लोन किंवा बिझनेस लोन घेणाऱ्या कर्जदारांना मोठा दिलासा मिळणार आहे। नवीन दर लागू झाल्यानंतर कर्जदारांचा EMI कमी होईल। एअर इंडियाच्या सर्व बोईंग 787 ड्रीम लायनर विमानांचं उड्डाण बंद करून त्यांना ग्राउंड करा अशी मागणी भारतीय पायलट महासंघाने नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडे केली आहे। या विमानांमध्ये वारंवार होणाऱ्या बिघाडांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतंय, त्यामुळे बिघाडांची चौकशी करणं ही अतिशय आवश्यक आहे असं भारतीय पायलट महासंघाने केंद्रीय मंत्र्यांना पाठवलेल्या पत्रामध्ये लिहिलंय। कोल्ड्रिफ्ट कप सिरपवर आता दिल्लीमध्ये देखील बंदी घालण्यात आली आहे। दिल्ली सरकारने या संबंधीचा आदेश जारी केला असून या औषधाची विक्री आणि डिस्ट्रीब्युशनवर बंदी घालण्यात आली आहे। कोकण म्हाडाने गेल्या 3 महिन्यांपासून घोषणा केलेल्या गृहनिर्माण योजनेची सोडत काढण्यात आली। 5354 भाग्यवंतांचे ठाणे, पालघर, कल्याण, डोंबिवली आणि नवी मुंबईतील घरांचं स्वप्न साकार झालंय। दिवाळी, नाताळची सुट्टी तसेच नववर्षाच्या देवीच्या काळामध्ये तुळजाभवानी दर्शनासाठी होणारी भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेता सुट्ट्यांच्या दिवशी 22 तास मंदिर दर्शनासाठी खुलं ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। 14 ऑक्टोबर 2025 ते 31 जानेवारी 2026 या कालावधीसाठी हा निर्णय लागू असणार आहे। बीड जिल्हा कारागृहामध्ये धर्मांतरासाठी जेलर पेट्रस गायकवाड दबाव आणत असल्याची धक्कादायक बाब समोर आली। धर्मांतरासाठी गायकवाडनं कारागृहात कैद्यांची दाढी कापली, कीर्तन बंद केले आणि मारहाण केली असा गंभीर आरोप कल्याण वासुदेव भावले या कैद्याने जामीनवर सुटून आल्यानंतर केलाय। जळगावच्या बिबानगरमध्ये घरफोडीची घटना घडली आहे। चोरट्यांना 97,000चा ऐवज लंपास केलाय। तोंडाला रुमाल बांधलेले 2 चोरटे हे CCTV मध्ये कैद झाले। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग आरक्षण कार्यप्रणालीबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे। प्रभाग आरक्षण सोडत चक्राकार पद्धतीने काढण्यात येणार आहे। पुढील आठवड्यामध्ये प्रभाग आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर करून प्रभाग आरक्षण काढलं जाणार आहे। अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोजरीमध्ये संत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा 57वा पुण्यतिथी महोत्सव पार पडला। यावेळी देश विदेशातून आलेल्या लाखो भक्तांनी तुकडोजी महाराजांना मौन श्रद्धांजली वाहिली।